नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज नवीन चॅप्टर घेऊन आलो आहे मी, जो की चॅप्टर नंबर 8 आहे आपल्या 11वीच्या NCERT मधला, ज्याचं नाव आहे सेल द युनिट ऑफ लाईफ. तर ह्या चॅप्टरचं प्रत्येक चॅप्टरप्रमाणे आपण NCERT रीडिंग घेणार आहोत आज. व ह्या चॅप्टरचं जे शेवटचा पार्ट आहे महत्त्वाचा, त्याचेच फक्त NCERT रीडिंग घेणार आहे. बाकी संपूर्ण चॅप्टर सोपं आहे व ह्याच्यात थेरी बेस जास्त माहिती आहे, जी की पाठ करण्यासारखी आहे. तर ती सर्वांनी वाचून घ्यावी. तर लेक्चर सर्वांनी छोटं लेक्चर होणार आहे आज, शेवटपर्यंत बघावं. भरपूर तुम्हाला या लेक्चरमध्ये मी डायग्राम्स, पिक्चर्स वगैरे दाखवणार आहे, जेणेकरून तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. तर चला सुरू करूया. सेल द युनिट ऑफ लाईफ. तर सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन एक युनिट 3चं दिलं आहे NCERTनं. हे ह्याच्यातून शक्यतो क्वेश्चन पडत नाही नीटमध्ये, तरीसुद्धा एक सेफ साईड म्हणून मी एक MCQ सांगतो या पॅराग्राफमधला. तो म्हणजे बघा आता ही लाईन, शेवटच्या 2-3 लाईन्स आहेत. दिस फिजिको-केमिकल अप्रोच टू स्टडी अँड अंडरस्टँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड ॲज रिडक्शनिस्ट बायोलॉजी. म्हणजे इथं रिडक्शनिस्ट बायोलॉजीची डेफिनेशन दिली आहे की इट इज द फिजिको-केमिकल अप्रोच टू स्टडी अँड अंडरस्टँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. वी कॉल्ड इट ॲज रिडक्शनिस्ट बायोलॉजी. हीच एक लाईन महत्त्वाची वाटली मला, जी की एक्झामला अशी MCQ टाईप पडण्यासारखी आहे. बाकी तुम्ही वाचून घेऊ शकतात हवं तर. तर सुरुवात करूया आपण आता डायरेक्ट रायबोझोम्सला. रायबोझोम्स. NCERT काय म्हणते बघा रायबोझोम्सबद्दल. रायबोझोम्स आर द ग्रॅन्युलर स्ट्रक्चर्स फर्स्ट ऑब्झर्व्ड अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ॲज डेन्स पार्टिकल्स बाय जॉर्ज पॅलड इन 1953. म्हणजे रायबोझोमबद्दल काय फर्स्ट इन्फॉर्मेशन सांगितली, ज्याच्यावर MCQ पण बनू शकतो, की दे आर ग्रॅन्युलर स्ट्रक्चर्स फर्स्ट ऑब्झर्व्ड ॲज डेन्स पार्टिकल्स. कशात ऑब्झर्व केलं तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये, ना की कंपाऊंड किंवा सिम्पल मायक्रोस्कोप. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली फर्स्ट त्यांनी ऑब्झर्व केलं ॲज अ डेन्स पार्टिकल. कोणी ऑब्झर्व केलं तर जॉर्ज पेलड, आणि कधी तर 1953मध्ये. सो या लाईनमध्ये MCQ म्हणू शकतात. इथं खाली फोटोसुद्धा आणला आहे मी तुम्हाला, झूम करून दाखवतो. तर हे आहेत जॉर्ज पेलड, जॉर्ज इमिल पॅलड, 1912 to 2008. त्यानंतर पुढची लाईन बघा. दे आर कंपोज्ड ऑफ RNA अँड प्रोटीन्स अँड आर नॉट सराउंडेड बाय एनी मेम्ब्रेन. म्हणजे रायबोझोमचं कंपोजिशन काय आहे तर RNA अँड प्रोटीन, अँड बनलं आहे त्यांनी, आणि नॉट सराउंडेड बाय एनी मेम्ब्रेन म्हणजे RNA रायबोझोम इट इज मेम्ब्रेनलेस. त्यानंतर द युकॅरियोटिक रायबोझोम आर 80S व्हाईल प्रोकॅरियोटिक रायबोझोम आर 70S. ही लाईन लक्षात ठेवायची. ट्रू ऑर फॉल्स विचारू शकतात. यस म्हणजे काय ते पुढं समजेल तुम्हाला आता. ईच रायबोझोम हॅज 2 सब युनिट्स, लार्जर आणि स्मॉलर सब युनिट. इथे डायग्राममध्ये बघू शकतात की इथे एक लार्जर सब युनिट आहे व हा एक स्मॉलर सब युनिट आहे. व या दोघांना जॉईन केलं की या प्रकारचं एक स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर पुढे बघा. द 2 सब युनिट्स ऑफ 80S रायबोझोम्स आर 60S आणि 40S. म्हणजे जो 80S रायबोझोम आहे युकॅरियोट्समध्ये, त्याचं कंपोजिशन काय आहे, तो कशापासून बनला तर 60S आणि 40S. 60 व 40 ॲड करून 100S असं म्हणायचं नसतं. ते एक वेगळे कन्सेप्ट आहे की 80S रायबोझोम्स सब युनिट काय आहे तर 60S व 40S. अँड व्हाईल दॅट ऑफ 70S रायबोझोम्स इट इज 50S आणि 30S. हे लक्षात ठेवायचं तुम्ही. त्यानंतर आता S म्हणजे काय बघा. हिअर S मीन्स स्वेडवर्ग्स युनिट. इट स्टँड्स फॉर सेडिमेंटेशन कोएफिशियंट. S म्हणजे काय तर इट स्टँड्स फॉर सेडिमेंटेशन कोएफिशियंट. इट इज इनडायरेक्टली मेजर ऑफ डेन्सिटी अँड साईज. हा एक महत्त्वाचा MCQ आहे व PYQ सुद्धा आहे हा. इट मेजर्स वॉट. इट इज अ मेजर ऑफ इनडायरेक्टली डेन्सिटी अँड साईज. डेन्सिटी अँड मास वगैरे काही करायचं नाही तसं, डेन्सिटी अँड साईज. बोथ 70S अँड 80S रायबोझोम्स आर कंपोज्ड ऑफ 2 सब युनिट्स. 70Sचं कुठलं तर 50S आणि 30S व 80Sचं कुठलं तर 60 आणि 40S. इथे मी या ठिकाणी लिहिलं आहे 80S
चे 2 सब युनिट कुठले तर 60S आणि 40S आणि 70Sचे 2 सब युनिट 50S आणि 30S तुम्ही सुद्धा या प्रकारे लिहून घेऊ शकता. त्यानंतर या डायग्राममध्ये बघू शकतात तुम्ही की एक लार्ज सब युनिट आहे व दुसरा स्मॉल सब युनिट आहे व या दोघांना एकत्रित केलं की हे रायबोझोमचं स्ट्रक्चर या ठिकाणी भेटतं. हे स्ट्रक्चर ॲक्च्युली तुम्ही MBIमध्ये सुद्धा बघू शकतात ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये, जिथं एक ई पी व ए अशा 3 साईट असतात, ई साईट, पी साईट आणि ए साईट. इथं खाली काय लिहिलं वाचूया आपण. रायबोझोम सब युनिट्स, स्मॉलर सब युनिट्स फिट्स इनटू अ डिप्रेशन ऑन द सर्फेस ऑफ द लार्जर वन. म्हणजे जो छोटा आहे तो मोठाच्या एका डिप्रेशनमध्ये जाऊन फिट होतो. The A, P and E sites on the ribosome plays a great role in the protein synthesis process. हे तुम्ही MBIमध्ये सुद्धा डिटेलमध्ये शिकाल. त्यानंतर या डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही रायबोझोमचं स्ट्रक्चर दिलं आहे इथं की हा लार्जर सब युनिट आहे व हा स्मॉलर सब युनिट आहे व ही प्रोटीन सिंथेसिस म्हणजे ट्रान्सलेशनची प्रोसेस या ठिकाणी दाखवली आहे मी. एक कार्टून डायग्राम म्हणता येईल. हा इथं tRNA आहे, हा mRNA आहे, त्याच्यावर कोडॉन्स आहेत व हा जो अक्का आहे तो रायबोझोमल RNA म्हणजे rRNA आहे. इथं अमायनो ॲसिड चेन म्हणजे प्रोटीन चेन इथं बनत आहे व हे रायबोझोमचे 2 सब युनिट सांगितल्याप्रमाणे लार्जर आणि स्मॉलर. त्यानंतर पुढचं बीट सुरू करूया ते म्हणजे सायटोस्केलेटन. यात NCERTनं काय सांगितलं बघा. ॲन इलॉबोरेट नेटवर्क ऑफ फिलामेंटस प्रोटीनिशियस स्ट्रक्चर. हे महत्त्वाचं आहे. कन्सिस्टिंग ऑफ काय असतं याच्यात तर मायक्रोट्युब्युल्स, मायक्रोफिलामेंट्स आणि इंटरमिडिएट फिलामेंट प्रेझेंट इन द सायटोप्लाझम इज कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज सायटोस्केलेटन. म्हणजे काय काय गोष्टी या लाईनमधून समजतात की सायटोस्केलेटन इट इज अ इलॅबोरेट नेटवर्क ऑफ फिलामेंटस प्रोटीनिशियस स्ट्रक्चर आणि कन्सिस्टिंग काय असतं याच्यात तर मायक्रोट्युब्युल्स, मायक्रोफिलामेंट्स व इंटरमिडिएट फिलामेंट्स. आणि कुठं प्रेझेंट असतं हे तर सायटोप्लाझममध्ये. त्यानंतर पुढची लाईन बघा. द सायटोस्केलेटन इन अ सेल आर इन्वॉल्ड इन मेनी फंक्शन्स. आता कुठले फंक्शन आहे सच ॲज मेकॅनिकल सपोर्ट, मोटिलिटी, मेंटेनन्स ऑफ द शेप ऑफ द सेल. सो हे तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स किंवा स्टेटमेंट बेस करेक्ट ऑर रॉंग स्टेटमेंट यासाठी येऊ शकतो. त्यानंतर आता मेन पार्ट सुरू करूया तो म्हणजे सिलिया आणि फ्लॅजिला. सिलिया अँड फ्लॅजिला. तर NCERT काय म्हणते बघा. सिलिया अँड फ्लॅजिला आर द हेअर लाईक आउटग्रोथ्स ऑफ द सेल मेम्ब्रेन. म्हणजे जो काही आपला सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याचं हेअर लाईक आउटग्रोथ कुठली असते तर सिलिया अँड फ्लॅजिला. जे सिलिया अँड फ्लॅजिलाचा शेप काय झाला तर हेअर लाईक म्हणत आहे. त्यानंतर सिलिया आर द स्मॉल स्ट्रक्चर्स. सिलियाबद्दल सिलिया आर द स्मॉल स्ट्रक्चर्स विच वर्क लाईक ओर्स कॉझिंग द मुवमेंट ऑफ आयदर सेल ऑर द सराउंडिंग फ्लुइड. आता या ठिकाणी ओर्स म्हणजे काय हे भरपूर जणांना माहीत असतं, त्यामुळे मी इथं आणलं आहे तुमच्यासाठी. सो तुम्ही बघू शकता या ठिकाणी. ओर म्हणजे काय तर मराठीमध्ये वल्हवणे, त्याला आपण ओर म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय. ॲन इम्प्लिमेंट यूज टू प्रोपेल ऑर द स्टिअर अ बोट. पाण्यात जी बोट असते ती प्रोपेल किंवा स्टिअर करायला पाणी ते, तर त्याला आपण ओर म्हणत असतो. तर सेम काम ह्या सिलियाचं सुद्धा असतं या ठिकाणी. कुठे येते हां. सिलिया आर द स्मॉल स्ट्रक्चर विच वर्क लाईक ओर्स कॉझिंग मुवमेंट ऑफ आयदर सेल. इथं बोट होते, इथं काय आहे तर सेल, किंवा इथं वॉटर होतं, इथं काय आहे तर सराउंडिंग फ्लुइड. तर हे काम या सिलियाचं असतं. ओर्स म्हणजे काय तर वल्हवणे. त्यानंतर बघा द फ्लॅजिला. आता फ्लॅजिला आर कम्पॅरेटिव्हली लॉंगर अँड रिस्पॉन्सिबल फॉर द सेल मुवमेंट. हे सर्वांना माहीत असेल. सिलिया मोठा असतो व सिलिया छोटा असतो व फ्लॅजिला मोठा असतो. द प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया ऑल्सो पजेस फ्लॅजिला बट आर स्ट्रक्चरली डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ द युकॅरियोटिक फ्लॅजिला. हा एक ट्रू ऑर फॉल्ससाठी भरपूर महत्त्वाचा प्रश्न आहे किंवा स्टेटमेंट येऊ शकतं की प्रोकॅरियोटिक फ्लॅजिला स्ट्रक्चरली डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ द युकॅरियोटिक फ्लॅजिला. तर ॲन्सर असेल ट्रू. बट फंक्शनली ते सिमिलर आहे, सिमिलर म्हणता येईल आपल्याला, कारण
त्यांचं फंक्शन काय आहे तर मोटिलिटीच म्हणजे सेल मुवमेंट म्हणता येईल. त्यानंतर पुढे बघा, तर पुढचा पॅरा बघा, तो खूप महत्त्वाचा आहे पुढचा पॅरा. आता द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द सिलियम ऑर द फ्लॅजेलम. सिलियम ऑर फ्लॅजेलम दोन्हीचं सारखंच सांगितलं आहे त्यांनी. सिलियम ऑर फ्लॅजेलम शो दॅट दे आर कवर्ड विथ अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे सिलिया व फ्लॅजेला एक काय तर सेल मेम्ब्रेन म्हणजेच प्लाझ्मा मेम्ब्रेनने कवर केलेले आहेत. या ठिकाणी डायग्राममध्ये दाखवू शकतो तुम्हाला की इथे यांनी NCERTचीच डायग्राम आहे, इथं प्लाझ्मा मेम्ब्रेन असं लिहून दिलं आहे यांनी. सो ही आउटर जी आहे ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. पुढची लाईन बघा आता, their core is called as axonomy, possesses a number of microtubules running parallel to the long axis. सो यांचं जे काही कोर आहे या सिलिया व फ्लॅजेलाचं, यांच्यामध्ये काय आहे, ह्याला काय म्हणतो आपण तर एक्झोनॉमी म्हणतो. व त्याच्यात काय आहेत तर मायक्रोट्युब्युल्स आहेत जे की पॅरलली रन करतात. कोणाला तर लॉंग ॲक्सिसला. हे मी डायग्राममध्ये सांगेल, पण इथं बघू शकता तुम्ही डायग्राममध्ये या की पेरिफेरल मायक्रोट्युब्युल व सेंट्रल मायक्रोट्युब्युल या प्रकारे हे जे गोल्ड रिंग्स दाखवले आहेत तुम्हाला, याला आपण मायक्रोट्युब्युल म्हणत असतो. त्यानंतर पुढे बघा आता, द एक्झोनॉमी युजली हॅज 9 doublets ऑफ रेडियली अरेंज्ड पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स. पेरिफेरल मायक्रोट्युब्युल कसे अरेंज आहेत तर रेडियली अरेंज्ड पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स अँड अ पेयर म्हणजे किती तर 2 अँड अ पेयर ऑफ सेंट्रली लोकेटेड मायक्रोट्युब्युल्स. सच अन अरेंजमेंट ऑफ एक्झोनल मायक्रोट्युब्युल्स इज रेफर्ड ॲज 9+2 अरे. सो या ठिकाणी डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही, हे जे अख्खं स्ट्रक्चर आहे याला आपण एक्झोनॉमी म्हणत असतो. व याच्यात काय आहे तर पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स दाखवले, जे कुठल्या फॉर्ममध्ये तर डबलेट्समध्ये. आणि हे किती असतात तर हे असतात 9. आणि एक सेंट्रल पेयर ऑफ सेंट्रल मायक्रोट्युब्युल, पेयर म्हणजे किती तर 2. सो या ठिकाणी 2 तुम्हाला दिसत असतील जे की सेंट्रल मायक्रोट्युब्युल आहे. ह्यालाच आपण काय म्हणतो तर 9+2 अरे असं म्हणतो आपण याला. नाईन प्लस टू अरे ऑफ द एक्झोनॉमी या प्रकारे आपण असं म्हणत असतो सिलिया व फ्लॅजिलाच्या इंटरनल स्ट्रक्चरला. त्यानंतर पुढची लाईन बघा, द सेंट्रल ट्युब्युल्स आर कनेक्टेड बाय ब्रिजेस अँड इज ऑल्सो एनक्लोज्ड बाय सेंट्रल शीट. म्हणजे जे पेअर ऑफ सेंट्रल एक्झोनेमल मायक्रोट्युब्युल होती, सेंट्रली लोकेटेड मायक्रोट्युब्युल्स, तर इट इज कनेक्टेड बाय ब्रिजेस. द सेंट्रल ट्युब्युल्स आर कनेक्टेड बाय ब्रिजेस अँड ऑल्सो एनक्लोज्ड बाय सेंट्रल शीट which is connected to one of the tubules of each peripheral doublet by a radial spoke. तर डायग्राममध्ये मी दाखवतो तुम्हाला. पहिले छोटे छोटे लाईन्स घेऊ आपण. पहिली एवढी लाईन घेऊया, द सेंट्रल ट्युब्युल्स आर कनेक्टेड बाय ब्रिजेस अँड इज ऑल्सो एनक्लोज्ड बाय अ सेंट्रल शीट. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, ही जी सेंट्रल ट्युब्युल आहे, सेंट्रल मायक्रोट्युब्युल, ही कशी आहे तर इट इज कनेक्टेड बाय काय म्हणता येईल याला तर ब्रिज एक म्हणता येईल. इट इज कनेक्टेड बाय ब्रिज आणि इट इज सराउंडेड बाय सेंट्रल शीत. ह्या प्रकारे इथे दिली आहे सेंट्रल शीत. आता पुढे बघूया काय म्हणते NCERT. विच इज कनेक्टेड म्हणजे ती सेंट्रल शीत विच इज कनेक्टेड टू वन ऑफ द ट्युब्युल्स ऑफ ईच पेरिफेरल डबलेट. म्हणजे प्रत्येक जो पेरिफेरल 9 डबलेट्सपैकी प्रत्येक पेरिफेरल डबलेटला कनेक्टेड आहे. कोण तर सेंट्रल शीत. आणि कशाने कनेक्टेड आहे बाय अ रेडियल स्पोक. आता हे डायग्राममध्ये व्हॅलिड आहे की नाही बघूया आपण. या ठिकाणी बघू शकता तुम्ही की ही सेंट्रल शीत आहे व ही प्रत्येक एका जो 9 मायक्रोट्युब्युल्स आहेत पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स याला कनेक्टेड आहे. कशाने तर या रेडियल स्पोकने. या ठिकाणी रेडियल स्पोक दाखवला आहे त्यांनी डायग्राममध्ये.
सो ते वाक्य आपल्याला व्हॅलिड म्हणता येईल NCERTचं, की द सेंट्रल मायक्रोट्युब्यूल किंवा सेंट्रल शीथ इट इज कनेक्टेड टू each of the peripheral microtubule doublet by whom? By radial spoke. सो आपल्याला म्हणता येईल इथं की या ठिकाणी टोटल 9 रेडियल स्पोक्स आपल्याला बघायला मिळतील या ठिकाणी. सो पुढे वाचूया आपण. बघा मी सांगितलं तेच आहे की दस देर आर 9 रेडियल स्पोक्स. त्यानंतर पुढची लाईन बघा. द पेरिफेरल डबलेट्स आर ऑल्सो इंटरकनेक्टेड बाय लिंकर्स. ही लाईन महत्त्वाची आता. ही लिंकर्सची कन्सेप्ट बघा. हे जे आपले पेरिफेरल तुम्हाला दिसत आहेत, पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स म्हणता येईल इथं. हे वाले सगळे पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स म्हणजे डबलेट्स हे एकमेकांशी कसे कनेक्टेड आहेत, तर दीज आर कनेक्टेड बाय लिंकर्स म्हणलं NCERTनं. पण इथं डायग्राममध्ये दाखवलं आहे तर काय, तर इंटर डबलेट ब्रिज. यालाच आपण काय म्हणतो, तर एक प्रकारचं ते लिंकर आहे त्या ठिकाणी. पुढे बघा, पुढची लाईन महत्त्वाची आहे. बोथ द सिलियम अँड फ्लॅजिलम इमर्ज फ्रॉम सेंट्रिओल लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज बेसल बॉडीज. ही लाईन तुम्हाला पाठ करायची आहे, जशाला तशी MCQ म्हणून येते की बोथ सिलिया अँड फ्लॅजिलम इमर्ज फ्रॉम सेंट्रिओल लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज. 4 ऑप्शन देतील तुम्हाला, त्याच्यातलं करेक्ट काय, तर बेसल बॉडीज. तर मगाशी डायग्राममध्ये मी जे तुम्हाला लिंकर्स दाखवले होते म्हणजे इंटर डबलेट ब्रिज, त्यालाच आपण नेक्झिन किंवा नेक्झिन लिंक असं म्हणतो. इथं बघा तुम्ही, नेक्झिन वॉज फर्स्ट आयडेंटिफाईड इन द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इमेजेस ऑफ एक्झोनिम्स ॲज अ लिंकर. इथं सुद्धा यांनी काय म्हणलं याला, तर लिंकर म्हणलं आहे. व त्याचा रोल काय आहे बघा. व्हॉट इज द रोल ऑफ नेक्झिन. एक मिनटं. द नेक्झिन डाईन रेग्युलेटरी कॉम्प्लेक्स म्हणजे NDRC इन मोटाईल सिलिया अँड फ्लॅजिला अँड म्हणलं फंक्शन्स ॲज अ लिंकर बिटवीन नेबरिंग डबलेट मायक्रोट्युब्युल्स. इथं सुद्धा काय म्हणलं यांनी, लिंकरच. ॲक्ट्स टू स्टेबलाइज द एक्झोनिमल कोर स्ट्रक्चर अँड सर्व्स ॲज अ सेंट्रल हब फॉर द रेग्युलेशन ऑफ द सिलियरी मोटिलिटी. त्याच्यामुळे यांनी काय म्हणलं इथं, तर थोडक्यात लिंकर्सच आहेत ते. त्यालाच काय म्हणतो आपण, नेक्झिन म्हणतो. पुन्हा एकदा मी रिवाईज करतो या ठिकाणी. सिलिया व फ्लॅजिलाचं इंटरनल स्ट्रक्चर या डायग्राममध्ये दिसत असेल तुम्हाला, अजून झूम केले मी की ह्यात हे जे अख्खं आउटर स्ट्रक्चर डायग्राम जी आहे ही कशाची, तर ॲक्झोनिमीची आहे, जी की बाहेरून कशाने सराउंड केलं आहे त्याला, तर प्लाझ्मा मेम्ब्रेनने म्हणजेच काय, सेल मेम्ब्रेन. व ह्याच्यात जे काही मायक्रोट्युब्युल्स आहेत हे कसे असतात, तर रन पॅरलल टू द लॉंग ॲक्सेस. मायक्रोट्युब्यूल कुठले कुठले, तर पेरिफेरल व सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स 2 प्रकारचे मायक्रोट्युब्यूल असतात याच्यात. त्यानंतर हे जे अख्खं ॲक्झोनिमी आहे हे कशापासून, म्हणजे कंपोजिशन काय कशापासून बनलं आहे हे, तर 9 पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स व अ पेअर ऑफ सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स किंवा 2 सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स असंही म्हणू शकतो. म्हणून ज्याला काय म्हणतो आपण 9+2 अरे. त्याच्यानंतर हे जे सेंट्रल मायक्रोट्युब्यूल आहे हे एकमेकांशी कसे कनेक्टेड आहेत, तर बाय ब्रिजेस. यांना सराउंड काय करतात, सेंट्रल शीथ या ठिकाणी. त्यानंतर सेंट्रल शीथ जी आहे ती ह्या 9 पेरिफेरल डबलेट्सला कशाने कनेक्टेड आहे, तर रेडियल स्पोकने. सो टोटल रेडियल स्पोक्स किती झाले, 9 झाले. व हे जे पेरिफेरल डबलेट्स आहेत 9 हे एकमेकांना कशाने कनेक्टेड आहे, इंटर डबलेट ब्रिज. यालाच आपण लिंकरसुद्धा म्हणू शकतो. थेरीमध्ये NCERTनं काय सांगितले, लिंकर. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की इट इज नेक्झिन. नेक्झिन पण म्हणतो आपण त्याला. व एक महत्त्वाची लाईन काय होती, बोथ द सिलियम अँड फ्लॅज्युलम इमर्ज फ्रॉम सेंट्रिओल लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज बेसल बॉडीज. या ठिकाणी डायग्राममध्ये बघू शकतात तुम्ही, हे रेडियल स्पोक आहे इथं दाखवलं आहे त्यांनी. नंतर सेंट्रल सिंगल फायब्रिल दाखवलं आहे, हे एक आहे आणि हा एक शेजारी त्याच्या. त्याच्यानंतर सेंट्रल शीथसुद्धा दाखवली त्यांनी. व इथं लिंकर दाखवला आहे बघा त्यांनी. हा जो 2 पेरिफेरल डबलेट फायबर्सला कनेक्ट करणारा कुठला, हा लिंकर त्यांनी दाखवला आहे. यालाच आपण इंटर डबलेट ब्रिज किंवा नेक्झिन असं म्हणतो. इंटर डबलेट ब्रिज लक्षात ठेवा, नेक्झिन नाही ठेवलं तरी चालेल लक्षात.
हे बघू शकता तुम्ही, दुसरी एक डायग्राम आहे, याच्यात रेडियल स्पोक वगैरे सर्व काही दाखवलं आहे त्यांनी. सेंट्रल पेअर आहे ही अख्खी. त्यानंतर इथं नेक्झिन लिंक म्हणलं आहे. ह्याच्यासाठी मी तुम्हाला ते नेक्झिन सांगत होतो की इथं नेक्झिन लिंक म्हणजेच काय थोडक्यात तर आपलं लिंकर्स किंवा इंटरडब्लेट ब्रिज. व याच्यात अजून काय सांगण्यासारखं आहे तर बाकीच्या काही गोष्टी बघायची गरज नाही तुम्हाला, आउट ऑफ सिलेबस आहे सगळं. हां, या ठिकाणी फ्लॅजेलर ॲक्झोनॉमी यांनी दाखवली आहे डायग्राममध्ये. व मी जे तुम्हाला वाक्य ट्रू ऑर फॉल्ससाठी सांगत होतो, ही इथं बेसल बॉडी बघा, बेसल बॉडीचं की काय म्हणलं होतं NCERTनं, मी पुन्हा एकदा सांगतोय. बोथ सिलियम अँड फ्लॅजेलम इमर्ज फ्रॉम सेंट्रिओल लाईक स्ट्रक्चर कॉल्ड एज बेसल बॉडी. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, फ्लॅजेलर ॲक्झोनॉमी इट इमर्ज फ्रॉम कुठून तर बेसल बॉडी. सो या ठिकाणी ते वाक्य मी प्रूव्ह करून दाखवलं डायग्रामच्या माध्यमातून तुम्हाला. सो लक्षात ठेवायला सोपं गेलं पाहिजे. सेम सिलियाचं सुद्धा असतं या ठिकाणी बेसल बॉडी. ही एक गोष्ट मागाशी सांगायची राहिली, सुरुवातीलाच सांगायला पाहिजे होती. सिलिया व फ्लॅजेलामधला फरक. स्मॉल हेअर लाईक स्ट्रक्चर रिस्पॉन्सिबल फॉर लोकोमोशन, त्यांना काय म्हणतो आपण सिलिया. व लॉंग लॅश लाईक ॲपेंडेज सर्विंग ॲज अ ऑर्गन ऑफ लोकोमोशन, याला काय म्हणतो आपण फ्लॅजेला. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. या ठिकाणी एक्झाम्पलसुद्धा आहे. फ्लॅजेलाचं एक्झाम्पल काय दिलं यांनी ते युग्लिना, व सिलियाचं काय तर पॅरामोशियम या ठिकाणी. त्यानंतर पुढचं बीट सुरू करूया, ते म्हणजे सेंट्रोझोम अँड सेंट्रिओल्स. थोडक्यात सांगायचं गेलं तर सेंट्रोझोम ही मोठी कन्सेप्ट आहे व सेंट्रिओल त्याचे पार्ट्स आहेत थोडक्यात. पहिलीच लाईन बघू शकता तुम्ही. पहिल्या लाईनमध्ये बघा, सेंट्रोझोम इज अन ऑर्गॅनल युजली कंटेनिंग 2 सिलेंड्रिकल स्ट्रक्चर्स कॉल्ड एज सेंट्रिओल. म्हणजे सेंट्रोझोममध्ये काय असतं तर कशापासून बनले तर 2 सिलेंड्रिकल स्ट्रक्चर्स कॉल्ड एज सेंट्रिओल्स. दे आर सराउंडेड बाय ॲमॉर्फस पेरिसेंट्रिओलर मटेरियल्स. हे पाठ करायचं तुम्हाला, इट इज सराउंडेड बाय ॲमॉर्फस पेरिसेंट्रिओलर मटेरियल. त्यानंतर बघा, बोथ द सेंट्रिओल्स इन द सेंट्रोझोम लाय परपेंडिक्युलर टू इच अदर इन विच इच हॅज अन ऑर्गनायझेशन लाईक अ कार्टव्हील. म्हणजे त्या सेंट्रोझोममध्ये जे काही दोन्ही सेंट्रिओल आहेत ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. इन विच इच हॅज अन ऑर्गनायझेशन लाईक अ कार्टव्हील. हे तुम्हाला मी डायग्राममध्ये दाखवतो. तर या प्रकारे ते असतं स्ट्रक्चर सेंट्रोझोमचं. या अख्ख्या स्ट्रक्चरला आपण सेंट्रोझोम म्हणतो. एक मिनटं मी कलर चेंज करतो. या अख्ख्या स्ट्रक्चरला काय म्हणतो तर आपण सेंट्रोझोम. व इथं खाली दिलं आहे त्यांनी की हा एक डॉटर सेंट्रिओल आहे व हे मदर सेंट्रिओल आहे. एकमेकांना कसे येते तर परपेंडिक्युलर आहेत, 90 डिग्रीचा अँगल बनवलेला आहे. आणि हे स्ट्रक्चर कसं दिसतं तर ॲज अ कार्टव्हील सारखं, म्हणजे बैलगाडी थोडक्यात त्यासारखं एक स्ट्रक्चर दिसतं हे. त्यानंतर पुढच्या पेजवर बघा, सेंट्रिओल्स आर मेड अप ऑफ 9 इव्हनली स्पेस्ड पेरिफेरल फायब्रल्स ऑफ ट्युब्युलिन प्रोटीन. कुठल्या प्रोटीनचं तर ट्युब्युलिन प्रोटीन. आणि कसे तर 9 इव्हनली स्पेस्ड पेरिफेरल फायब्रल्स. इच ऑफ द पेरिफेरल फायबर इज अ ट्रिपलेट. आपल्या सिलिया व फ्लॅजेलामध्ये कसं होतं तर डबलेट होते, 9च होते पण डबलेट होते. इथं काय असतात सेंट्रिओल्समध्ये तर ट्रिपलेट. अँड द ॲडजस्टंट ट्रिपलेट्स आर ऑल्सो लिंक्ड. सिलिया फ्लॅजेलामध्ये सुद्धा ते लिंकच होते. कशानंतर इंटरडब्लेट ब्रिज किंवा लिंकर्स म्हणतो किंवा नेक्झिन थोडक्यात. तर आता हे डायग्राममध्ये दाखवतो मी तुम्हाला. या ठिकाणी तुम्ही डायग्राम बघू शकतात की जे काही आपले सेंट्रिओलचं स्ट्रक्चर आहे इनर, इट इज मेड अप ऑफ 9 इव्हनली स्पेस्ड पेरिफेरल फायब्रिल्स ऑफ ट्युब्युलिन प्रोटीन. इथं दिसत असेल तुम्हाला ट्रिपलेट फायबर्स. आणि ते पुढची लाईनच सांगितली होती की द पेरिफेरल फायब्रिल्स इट इज ट्रिपलेट. या ठिकाणी तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 व 9 या ठिकाणी 9 ट्रिपलेट तुम्हाला बघायला मिळतात. व काय म्हणलं होतं की ॲडजसंट ट्रिपलेट्स आर ऑल्सो लिंक्ड. या ठिकाणी तुम्हाला ही डार्क ब्लॅक लाईन दिसत असेल, इथं CA कनेक्टिव्हर लिहिलं आहे त्यांनी. अशा 9 लाईन्स तुम्हाला बघायला मिळतील इथं.
ते काय तर कनेक्टिव्ह म्हणता येईल आपण त्यांना, विच कनेक्ट्स द ॲडजसंट ट्रिपलेट फायब्रिल्स. त्यानंतर पुढे वाचूया आपण. पुढची लाईन बघा, भरपूर महत्त्वाची आहे व भरपूर जणांना समजत नाही आहे पुढच्या 2-3 लाईनी, की द सेंट्रल पार्ट ऑफ प्रॉक्झिमल रिजन ऑफ द सेंट्रिओल इज ऑल्सो प्रोटेनेशियस अँड कॉल्ड ॲज हब. म्हणजे जो सेंट्रल पार्ट ऑफ द प्रॉक्झिमल रिजन ऑफ द सेंट्रिओल, प्रॉक्झिमल म्हणजे जवळचा, डिस्टिल म्हणजे काय तर लांबचा. द सेंट्रल पार्ट ऑफ प्रॉक्झिमल रिजन ऑफ सेंट्रिओल इज ऑल्सो प्रोटेनेशियस अँड कॉल्ड ॲज हब. हे डायग्राममध्ये दाखवतो मी तुम्हाला. सो या ठिकाणी बघू शकतात सेंट्रल पार्ट ऑफ द सेंट्रिओल म्हणजे कुठला तर हा ब्लॅक रंगाचा इथं, इट इज प्रोटेनेशियस अँड ऑल्सो कॉल्ड ॲज हब. इथं लिहिलं आहे बघा, सेंट्रल रॉड आणि ब्रॅकेटमध्ये हब लिहिलं आहे. आता पुढे वाचूया आपण. द सेंट्रल पार्ट ऑफ द प्रॉक्झिमल रिजन ऑफ सेंट्रिओल इज ऑल्सो प्रोटेनेशियस कॉल्ड ॲज हब. आता हब विच इज कनेक्टेड with the tubules of the peripheral triplets by radial spokes made up of protein. म्हणजे हा जो हब आहे, इट इज कनेक्टेड विथ द ट्युब्युल्स ऑफ द पेरिफेरल ट्रिपलेट्स. म्हणजे जे पेरिफेरल ट्रिपलेट्स आहेत त्यांचे जे ट्युब्युल्स आहेत, म्हणजे ते सर्कल्स थोडक्यात ए बी आणि सी, यांना कनेक्टेड आहे कशानं तर रेडियल स्पोक्सनं, जे की कशाचे बनले आहेत तर प्रोटीन्सचे. तुम्हाला डायग्राममध्ये दाखवतो आता. या ठिकाणी डायग्राममध्ये बघू शकता इथं 9 स्पोक्स लिहिले आहेत त्यांनी. स्पोक्स म्हणजेच कुठले तर रेडियल स्पोक्स. या ठिकाणी जे काही हब आहे, इट इज कनेक्टेड टू द पेरिफेरल ट्रिपलेट फायबर्स बाय द रेडियल स्पोक्स. या ठिकाणी मी तुम्हाला हे 9 स्पोक्ससुद्धा काढून दाखवू शकतो. या प्रकारे हे असे 9 स्पोक आहेत, ज्यांना की हे 9 ट्रिपलेट्स फायब्रिल किंवा ट्रिपलेट फायबर कनेक्टेड आहेत या ठिकाणी. तर हे 9 रेडियल स्पोक्स तुम्हाला समजले असतील त्या लाईनचा अर्थ, की द हब इट इज कनेक्टेड विथ द ट्युब्युल्स ऑफ द पेरिफेरल ट्रिपलेट्स बाय रेडियल स्पोक्स. सो या रेडियल स्पोक्स तुम्हाला दिसतात. आपल्या सायकलच्या टायरला कसे स्पोक्स असतात त्याच प्रकारे. द सेंट्रल पार्ट ऑफ द प्रॉक्झिमल रिजन ऑफ सेंट्रिओल इज ऑल्सो प्रोटेनेशियस अँड कॉल्ड ॲज हब विच इज कनेक्टेड विथ द ट्युब्युल्स ऑफ द पेरिफेरल ट्रिपलेट्स बाय रेडियल स्पोक्स मेड अप ऑफ प्रोटीन. त्यानंतर पुढे बघा, द सेंट्रिओल्स फॉर्म द बेसल बॉडी ऑफ द सिलिया और फ्लॅजेला अँड स्पिंडल फायबर्स दॅट गिव्ह राइज टू द स्पिंडल ॲपरेटस ड्युरिंग सेल डिव्हिजन इन द ॲनिमल सेल. सो सिलिया, फ्लॅजेला व स्पिंडल फायबर्सचं माहिती दिली आहे त्यांनी, की सेंट्रिओल्स फॉर्म द बेसल बॉडी ऑफ सिलिया आणि फ्लॅजेला. हे एक वाक्य तुम्हाला ट्रू और फॉल्सला येऊ शकतं. दुसरं काय येऊ शकतं, स्पिंडल फायबर्स दॅट गिव्ह राइज टू स्पिंडल ॲपरेटस ड्युरिंग सेल डिव्हिजन इन द ॲनिमल्स. म्हणजे सेंट्रिओल फॉर्म्स द बेसल बॉडी ऑफ द सिलिया अँड फ्लॅजेला अँड स्पिंडल फायबर्ससुद्धा, विच गिव्ह राइज टू द स्पिंडल ॲपरेटस ड्युरिंग द सेल डिव्हिजन इन ॲनिमल सेल्स. म्हणजे सेंट्रिओल्स काय काय फॉर्म करतं, सेंट्रिओल फॉर्म द बेसल बॉडी ऑफ द सिलिया अँड फ्लॅजेला आणि प्लस स्पिंडल फायबर्स. थोडक्यात बेसल बॉडी आणि स्पिंडल फायबर हे फॉर्म फ्रॉम द सेंट्रिओल. सो हे वाक्य तुम्ही पाठच करू शकता. हे ट्रू और फॉल्सला जसेल तसं येऊ शकतं तुम्हाला. सो त्यानंतर पुढचा बीट सुरू करूया, तो म्हणजे न्यूक्लियस. याच्यात भरपूर गोष्टी पाठ करण्यासारख्याच आहे, म्हणून काय अवघड नाही हा बीट. बघा पहिली लाईन काय म्हणते, न्यूक्लियस ॲज अ सेल ऑर्गेनल. न्यूक्लियस ॲज अ सेल ऑर्गेनल वॉज फर्स्ट डिस्क्राइब्ड बाय रॉबर्ट ब्राउन ॲज अर्ली ॲज 1831. म्हणजे 1831मध्ये न्यूक्लियस ॲज अ सेल ऑर्गेनल हे कोणी सांगितलं होतं तर रॉबर्ट ब्राउनने डिस्कवर केलं होतं. त्यानंतर लेटर द मटेरियल ऑफ द न्यूक्लियस स्टेन्ड बाय बेसिक डाईज वॉज गिवन द नेम क्रोमॅटिन बाय फ्लेमिंग. सो हे जे न्यूक्लियसला स्टेन केलं तर कशाने तर बेसिक डाईजने, अँड वॉज गिवन द नेम क्रोमॅटिन, न्यूक्लियसमधल्या मटेरियलला थोडक्यात. आणि कोणी काम केलं तर हे तर फ्लेमिंगनं. त्यानंतर बघा, द इंटरफेस न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियस ऑफ सेल वेन इट इज नॉट डिवायडिंग, आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलं होतं. हॅज हायली एक्सटेंडेड अँड इलॅबोरेट न्यूक्लिओप्रोटीन फायबर्स कॉल्ड एज क्रोमॅटिन. त्याच्यानंतर न्यूक्लिअर मॅट्रिक्स अँड वन ऑर मोर स्पेरिकल बॉडीज कॉल्ड एज न्यूक्लिओलाय. तर इंटरफेस न्यूक्लियसमध्ये काय काय असतं तर हायली एक्सटेंडेड अँड इलॅबोरेट न्यूक्लिओप्रोटीन
फायबर्स कॉल्ड ॲज क्रोमॅटिन. त्याच्यानंतर दुसरं काय असतं तर न्यूक्लिअर मॅट्रिक्स. त्यानंतर वन ऑर मोर स्पेरिकल बॉडीज कॉल्ड ॲज न्यूक्लिओलाय. आणि सिंग्युलर काय नव्हायचं तर न्यूक्लिओलस. हे तुम्ही लक्षात ठेवायचं इंटरफेसच्या न्यूक्लियसबद्दल. हे तुम्हाला सेल सायकलच्या चॅप्टरमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी हॅज रिव्हील्ड दॅट द न्यूक्लिअर एनव्हलप विच कन्सिस्ट ऑफ 2 पॅरलल मेम्ब्रेन्स विथ अ स्पेस बिटवीन इज कॉल्ड ॲज पेरिन्यूक्लिअर स्पेस. म्हणजे पेरिन्यूक्लिअर स्पेसची तर त्यांनी थोडक्यात डेफिनेशनच सांगितली असं म्हणता येईल की न्यूक्लिअर एनव्हलप विच कन्सिस्ट ऑफ 2 पॅरलल मेम्ब्रेन्स, व त्या मेम्ब्रेन्समधला जो स्पेस असतो त्याला आपण पेरिन्यूक्लिअर स्पेस म्हणतो. आणि तो किती असतो तर 10 to 50 नॅनोमीटरवर, मीटर नाही फक्त 10 to 50 नॅनोमीटर. व हा एक PYQ आहे. पेरिन्यूक्लिअर स्पेस किती होती तर 10 to 50 म्हणजे 10 ते 50 नॅनोमीटर. and it forms a barrier between the materials present inside the nucleus and that of the cytoplasm. म्हणजे जे सायटोप्लाझममध्ये मटेरियल्स प्रेझेंट आहे व जे न्यूक्लियसमध्ये ह्यांच्या दोघांमध्ये एक बॅरियरच काम कोण करतं तर पेरिन्यूक्लिअर स्पेस, जी की किती आहे 10 ते 50 नॅनोमीटर. आणि कुठं प्रेझेंट आहे न्यूक्लिअर एनव्हलपच्या 2 पॅरलल मेम्ब्रेन्सच्या मध्ये जी काही स्पेस आहे त्याला आपण म्हणतो पेरिन्यूक्लिअर स्पेस. त्यानंतर पुढं बघा. The outer membrane usually remains continuous with the endoplasmic reticulum and also bears ribosome on it. हे माहितीच असेल सर्वांना. At a number of places the nuclear envelope is interrupted by minute pores which are formed by fusion of the two membranes. These nuclear pores are the passages through which the movement of RNA and protein molecules takes place in both the direction between the nucleus and the cytoplasm. या पोर्समधून काय जातात तर RNA आणि प्रोटीन मॉलिक्युल्स इन बोथ द डायरेक्शन बिटवीन द न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम. आणि हे पोर्स कुठून फॉर्म झालेत बाय द फ्युजन ऑफ इट्स 2 मेम्ब्रेन्स, म्हणजे न्यूक्लियसच्या 2 मेम्ब्रेन्सच्या फ्युजनने. At a number of places the nuclear envelope is interrupted by minute pores which are formed by fusion of its 2 membranes. These nuclear pores are passages through which movement of RNA and protein molecules takes place in both the direction between the nucleus and cytoplasm. Normally there is only one nucleus per cell. Variation in the number of nuclei are also frequently observed. And can you recollect the names of the organisms which have more than one nucleus? हे तुम्ही शोधू शकतात गुगलवर वगैरे. त्यांनी काही एक्झाम्पल सुद्धा दिलेत. सम मॅच्युअर सेल्स इवन लॅक न्यूक्लियस, म्हणजे ज्यांच्याकडे न्यूक्लियस नसतो असे कुठले आहेत तर RBC, आपल्या RBC ऑफ मॅमल्स अँड द सिव ट्यूब सेल्स ऑफ द वॅस्क्युलर प्लांट्स. सो हे तुम्हाला सिव ट्यूब सेल्सचं ॲनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांटमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं की सिव ट्यूब सेल्स ऑफ वॅस्क्युलर प्लांटमध्ये न्यूक्लियस असतो का नाही तर नसतो. आणि अजून काय तर RBC ऑफ द मॅमल्स किंवा इरिथ्रोसाइट्स ऑफ द मॅमल्स म्हणता येईल. त्यानंतर न्यूक्लिअर मॅट्रिक्स ऑर द न्यूक्लिओप्लाझम कंटेन्स न्यूक्लिओलस अँड क्रोमॅटिन. म्हणजे न्यूक्लिओप्लाझमचं कंपोजिशन काय आहे तर न्यूक्लिओलस आणि क्रोमॅटिन. हा एक महत्त्वाचा MCQ आहे, इथं लक्षात ठेवायचं सर्वांनी. द न्यूक्लिओलाय आर स्पेरिकल स्ट्रक्चर्स प्रेझेंट इन द न्यूक्लिओप्लाझम. हे सर्वांना माहिती असेल, स्पेरिकल स्ट्रक्चरचं असतं. द कंटेंट ऑफ द न्यूक्लिओलस इज कंटिन्युअस विथ द रेस्ट ऑफ द न्यूक्लिओप्लाझम अँड इट इज नॉट अ मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर. म्हणजे जे काही न्यूक्लिओलस आहे हा एक मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर नाही आहे. ह्याच्या आधी स्टार्टिंगला मी कुठलं नॉन मेम्ब्रेन बाउंड सांगितलं होतं ते म्हणजे रायबोझोम. अँड इथं काय म्हणते द कंटेंट ऑफ द न्यूक्लिओलस इज कंटिन्युअस विथ द रेस्ट ऑफ द न्यूक्लिओप्लाझम. त्यानंतर इट इज अ साईट फॉर ॲक्टिव्ह रायबोझोमल RNA सिंथेसिस. ही एक लाईन महत्त्वाची. व शेवटची लाईन बघा. लार्जर अँड मोर न्यूमरस न्यूक्लिओलाय आर प्रेझेंट इन द सेल्स ॲक्टिव्हली कॅरिंग आउट प्रोटीन सिंथेसिस. सो हे ट्रू ऑर फॉल्सला शेवटचे 2-3 वाक्य लक्षात ठेवायचे तुम्ही. व या प्रकारे तुम्ही शॉर्टकटही लिहू शकता. शॉर्टकटमध्ये न्यूक्लिओप्लाझम ऑर न्यूक्लिअर मॅट्रिक्स इट कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियस प्लस क्रोमॅटिन. त्यानंतर काही क्वेश्चन्स बघा. हायली एक्सटेंडेड अँड इलॅबोरेट न्यूक्लिओप्रोटीन फायबर्स आर कॉल्ड ॲज, काय म्हणतो आता, क्रोमॅटिन प्रेझेंट इन द इंटरफेस न्यूक्लियस. त्यानंतर पुढचं बघा. न्यूक्लिओलस इज अ स्पेरिकल बॉडी प्रेझेंट इन द न्यूक्लिओप्लाझम. न्यूक्लिओलस इज नॉट अ मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल, म्हणजे मेम्ब्रेनलेस ऑर्गॅनल थोडक्यात.
आणि ॲक्टिव्ह साईट फॉर रायबोझोमल आर एन ए सिंथेसिस काय आहे तर न्यूक्लिओलस. त्यानंतर एक समरीमध्ये लाईन दिली आहे, आपण वाचूच नंतर समरी, की सेंट्रोझोम अँड सेंट्रिओल फॉर्म बेसल बॉडी ऑफ सिलिया अँड फ्लॅजेला दॅट फॅसिलिटेट लोकोमोशन. सो हे वाक्य आलं तर ह्याला तुम्ही ट्रू म्हणायचं. त्यानंतर पुढच्या पेजवर आता क्रोमोझोम्सची वगैरे माहिती दिली, ती वाचूया एकदा. यू मे रिकॉल दॅट द इंटरफेस न्यूक्लियस हॅज लूज अँड इंडिस्टिंक्ट नेटवर्क ऑफ न्यूक्लिओप्रोटीन फायबर्स कॉल्ड ॲज क्रोमॅटिन. आत्ताच आपलं बोलणं झालं क्रोमॅटिनवर. सो क्रोमॅटिनला त्यांनी इथं काय म्हणलं आहे की लूज अँड इंडिस्टिंक्ट नेटवर्क ऑफ न्यूक्लिओप्रोटीन फायबर्स, इट इज कॉल्ड ॲज क्रोमॅटिन. बट द डिफरंट स्टेजेस ऑफ सेल डिव्हिजन सेल्स शो द स्ट्रक्चर्ड क्रोमोझोम्स इन द प्लेस ऑफ द न्यूक्लियस. त्यानंतर पुढे बघा, क्रोमॅटिन कंटेन्स DNA अँड सम बेसिक प्रोटीन्स कॉल्ड एज हिस्टॉन्स अँड सम नॉन हिस्टोन प्रोटीन अँड ऑल्सो RNA. आता ह्याचे डिटेल हिस्टोन नॉन हिस्टोन प्रोटीन तुम्हाला MBIमध्ये आहे. अ सिंगल ह्युमन सेल हॅज अप्रॉक्सिमेटली 2 मीटर लॉंग DNA थ्रेड डिस्ट्रीब्युटेड अमॉंग द इट्स 46 क्रोमोझोम्स, म्हणजे किती 23 पेअर्स थोडक्यात. त्यानंतर बघा, बेस्ड ऑन द पोझिशन ऑफ द सेंट्रोमियर द क्रोमोझोम्स कॅन बी क्लासिफाईड इन टू 4 टाईप्स. हे महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला मॅच द पेअर्समध्ये PYQला खूप काय मिळेल, खूप PYQ आहे त्याच्यावर, की बेस्ड ऑन द पोझिशन ऑफ द सेंट्रोमियर, म्हणजे कशावर बेस्ड तर पोझिशन ऑफ द सेंट्रोमियर. क्रोमोझोम्स किती क्लासेसमध्ये केलेत तर 4 क्लासेसमध्ये डिवाईड केलेत. कुठले कुठले बघूया आपण. सर्वात पहिले मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, एक्रोसेंट्रिक व सगळ्यात शेवटी टिलोसेंट्रिक. तर मेटासेंट्रिक बघा, मेटासेंट्रिक क्रोमोझोम हॅज मिडल सेंट्रोमियर फॉर्मिंग 2 इक्वल आर्म्स ऑफ द क्रोमोझोम. तर डायग्राममध्ये बघूया आपण एकदा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता डायग्राममध्ये की हा जो आहे हा मेटासेंट्रिक क्रोमोझोम आहे, जे की सेंट्रोमियर हा जो आहे हा सेंटरला आहे एकदम, व आर्म्सची लेंथसुद्धा यांच्या इक्वल आहे या प्रकारे. व इथं सेकंडरी कॉन्स्ट्रक्शन हे लेबलिंग लक्षात ठेवायचे, व इथं सॅटेलाईट आहे. सो हे 1-2 लेबलिंग्स लक्षात ठेवायचे तुम्हाला. त्यानंतर पुढे बघूया आपण. The submetacentric chromosome has centromere slightly away from the middle of the chromosome, resulting into one shorter and one longer arm. आता हे कसं काय बघूया. हां, या ठिकाणी स्लाइटली अवे फ्रॉम द सेंटर म्हणले त्यांनी, म्हणजे केंद्रापासून थोडासा स्लाइटली अवे, एक तर वर नाही तर खाली. या ठिकाणी वर दाखवलं आहे. मग तुम्ही बघू शकता की एक आर्म शॉर्ट झाला आहे व हा एक आर्म लॉंग झाला आहे, कारण हा थोडासा याच्यापेक्षा थोडा वर गेला आहे, जो काही सेंट्रोमियर आहे तो. पुढे बघूया ॲक्रोसेंट्रिक व टिलोसेंट्रिक. आता इन केस ऑफ द ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम द सेंट्रोमियर इज सिच्युएटेड क्लोज टू इट्स एंड फॉर्मिंग वन एक्स्ट्रीमली शॉर्ट, बरं का, अँड वन व्हेरी लॉंग आर्म. क्लोज टू इट्स वन एंड म्हणले, म्हणजे या ठिकाणी बघू शकतो हा जो आहे हा ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम आहे. एक हा ह्या शॉर्ट आर्मच्या एंडला एकदम जवळ आला आहे, फॉर्मिंग वन एक्स्ट्रीमली शॉर्ट आर्म आणि वन लॉंग आर्म थोडक्यात. त्यानंतर whereas in the telocentric chromosome the centromere it is at the terminal. या ठिकाणी बघू शकतो की हा सेंट्रोमियर जो आहे एकदम टर्मिनलला गेला आहे. शॉर्ट आर्म अजून शॉर्ट झाला आहे व लॉंग आर्म अजून म्हणजे लॉंगच दिसतोय तो, नाही का, कारण सेंट्रोमियर एका टर्मिनलला शिफ्ट झाला आहे. या ठिकाणी 4 डायग्राम तुम्ही बघू शकता, मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक व टिलोसेंट्रिक. डायग्राम देऊन सुद्धा तुम्हाला मॅच द पेअर विचारू शकतात. व एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन किंवा बेसिक इन्फॉर्मेशन म्हणून तुम्ही सुद्धा या ठिकाणी हे लिहून घेऊ शकतात की हे फीचर्स दिलेत मी शेप्स. मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की ॲनाफेज इट इज बेस्ट फॉर द स्टडी ऑफ शेप ऑफ द क्रोमोझोम आणि मेटाफेज इज बेस्ट फॉर द स्टडी ऑफ मॉर्फोलॉजी ऑफ द क्रोमोझोम, यम आणि यम असं सांगितलं होतं मी. तर तेव्हासुद्धा म्हणलं होतं की सेल सायकल, सेल डिव्हिजनच्या किंवा सेल द युनिट ऑफ लाईफ या चॅप्टरमध्ये तुम्हाला शेप्सचं सांगेल मी,
या ठिकाणी मेटासेंट्रिक क्रोमोझोमचा शेप काय आहे तर व्ही शेप असतो व सेंट्रोमियर ॲट द मिडल. सबमेटासेंट्रिकचा काय तर एल शेप असतो. सेंट्रोमियर स्लाइटली अवे फ्रॉम द मिडल. त्यानंतर ॲक्रोसेंट्रिकचा काय असतो तर जे शेप. सेंट्रोमियर क्लोज टू वन एंड. व टिलोसेंट्रिक क्रोमोझोमचा शेप काय तर आय शेप असतो. टर्मिनल सेंट्रोमियर असतो त्याच्यात. सो हे सर्वांनी मॅच द पेअरसाठी भरपूर महत्त्वाचं आहे, लिहून घ्यायचं सर्वांनी हे. त्यानंतर पुढच्या पेजवर बघा, NCERT म्हणते समटाइम्स अ फ्यू क्रोमोझोम्स हॅव नॉन स्टेनिंग सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन ॲट अ कॉन्स्टंट लोकेशन. दिस गिव्स अपीअरन्स ऑफ अ स्मॉल फ्रॅगमेंट कॉल्ड ॲज द सॅटेलाइट. या 2 लाईनी तुम्ही लक्षात ठेवू शकतात की फ्यू क्रोमोझोम हॅव नॉन स्टेनिंग, बरं का, स्टेन कुठलंच घेत नाही ते. नॉन स्टेनिंग सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन ॲट द कॉन्स्टंट लोकेशन अँड दिस गिव्स अपीअरन्स ऑफ अ स्मॉल फ्रॅगमेंट कॉल्ड ॲज सॅटेलाइट. सो हे स्टेटमेंट म्हणून तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचं बीट छोटंसं आहे म्हणजे मायक्रोबॉडीज, पण महत्त्वाचं आहे. मेनी मेम्ब्रेन बाउंड मायन्यूट व्हेसिकल्स कॉल्ड एज मायक्रोबॉडीज दॅट कंटेन व्हेरियस एन्झाईम्स आर प्रेझेंट इन बोथ प्लांट अँड ॲनिमल सेल्स. हे महत्त्वाचं आहे की मायक्रोबॉडीज हे प्लांट व ॲनिमल सेल दोघांमध्ये प्रेझेंट असतात. आणि कसे असतात मायक्रोबॉडीज तर मेम्ब्रेन बाउंड मायन्यूट व्हेसिकल्स कॉल्ड एज मायक्रोबॉडीज दॅट कंटेन व्हेरियस एन्झाईम्स. काय असतं याच्यात तर एन्झाईम्स असतं. इट इज प्रेझेंट इन बोथ प्लांट आणि ॲनिमल सेल्स. मेम्ब्रेन बाउंड आहे बरं का, मेम्ब्रेनलेस नाही. त्यानंतर आता समरीला आपण सुरुवात करूया चॅप्टरच्या. चॅप्टर जरी पूर्ण शिकवला नसेल मी, तर तुम्हाला काही डाऊट असेल रिमेनिंग चॅप्टरमध्ये तुम्ही बिनधास्त विचारू शकता. एक या ठिकाणी MCQ सांगायचं राहिला की क्रोमॅटिन कंटेन्स DNA, RNA, हिस्टोन प्रोटीन व नॉन हिस्टोन प्रोटीन. सो ऑल ऑफ दिस ऑप्शन येणार आहे क्षेत्र. म्हणजे क्रोमॅटिन कंटेन्स काय 4 गोष्टी, DNA, RNA, हिस्टोन प्रोटीन व नॉन हिस्टोन प्रोटीन. त्यानंतर आता समरी वाचूया आपण. या ठिकाणी डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही क्रोमोझोम विथ कायनेटोकोर. तर ह्या प्रकारे एका आर्मची एक कायनेटोकोर व दुसऱ्या आर्मची दुसरी कायनेटोकोर असते. व ॲनाफेजमध्येच हे जे स्पिंडल फायबर्स असतात हे या कायनेटोकोरला अटॅच होऊन हे दोन्ही आर्म्स इकडं ओढल्या जातात रिस्पेक्टिव्ह पोल्सकडे. समरी बघा आता. ऑल ऑर्गॅनिझम्स आर मेड ऑफ सेल्स और ॲग्रिगेट्स ऑफ सेल्स. सेल्स व्हेरी इन द शेप, साइज अँड ॲक्टिव्हिटीज अँड फंक्शन्स based on the presence or absence of membrane-bound nucleus and other organelles. Cells and hence organism can be named as prokaryote or eukaryote. त्यानंतर पुढचा पॅरा बघा. A typical eukaryotic cell consists of cell membrane, nucleus and cytoplasm. Plant cells have cell wall outside the cell membrane. The plasma membrane is selectively permeable and facilitate transport of several molecules. प्लाझ्मा मेम्ब्रेनबद्दल हे लक्षात ठेवा, सिलेक्टिव्हली परमिएबल आहे, सेमी परमिएबल वगैरे काही नाही, कम्प्लिटली परमिएबल नाही, सिलेक्टिव्हली परमिएबल अँड फॅसिलिटेट ट्रान्सपोर्ट ऑफ सेव्हरल मॉलिक्युल्स. कोण तर प्लाझ्मा मेम्ब्रेन. द एंडोमेम्ब्रेन सिस्टीम इन्क्लूड्स ER, गोल्गी कॉम्प्लेक्स, लायसोझोम आणि व्हॅक्युअल्स. हा सुद्धा एक PYQ आहे की एंडोमेम्ब्रेन सिस्टीमचे कंपोनंट्स कुठले किंवा कोण कोण इन्क्लूड होत असतं. तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्गी कॉम्प्लेक्स, लायसोझोम्स आणि व्हॅक्युअल्स हे लक्षात ठेवायचं आहे. All the cell organelles perform different but specific functions. म्हणजे वेगळे पण त्यांचे प्रत्येकाचे स्पेसिफिक फंक्शन असतात. सेंट्रोझोम अँड सेंट्रिओल फॉर्म द बेसल बॉडी ऑफ सिली अँड फ्लॅजिला फॉर द लोकोमोशन. हे मगाशीच सांगितलं मी तुम्हाला. इन ॲनिमल सेल्स सेंट्रिओल्स ऑल्सो फॉर्म स्पिंडल ॲपरेटस ड्युरिंग द सेल डिव्हिजन. न्यूक्लियस कंटेन्स न्यूक्लिओला अँड क्रोमॅटिन नेटवर्क. It not only controls the activities of organelles but also play major role in the heredity. सो हे तुम्हाला ट्रू ऑर फॉल्ससाठी शेवटचं वाक्य विचारले जाऊ शकते. त्यानंतर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कंटेन्स ट्रिब्युल्स ऑर सिस्टर्नी. देर आर 2 टाईप्स, स्मूथ आणि रफ. ER हेल्प्स इन द ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्सेस, सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स, लायपोप्रोटीन्स आणि ग्लायकोजन. सो हे वाक्यसुद्धा लक्षात ठेवायचे तुम्ही. कशाला मदत करतं तर ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्सेस, त्याच्यानंतर सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स, लायपोप्रोटीन्स आणि ग्लायकोजन. त्यानंतर द गोल्गी बॉडी इज अ मेम्ब्रेनस ऑर्गेनल composed of flattened sacs. The secretion of cells are packed in them and transported from the cell. त्यानंतर lysosomes are single membrane structures containing enzymes for digestion of all types of macromolecules. All types म्हणले त्यांनी, स्पेसिफिक कुठल्याही मॅक्रोमॉलिक्युलचं नाव घेतलं नाही.
सर्व मॅक्रोमॉलिक्युलर डायजेस्ट करायची ताकद हे लायसोझोम्समधल्या एन्झाईम्समध्ये असते व हे कसं आहे सिंगल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे बरं का. त्यानंतर रायबोझोम्स they are involved in the protein synthesis. They occur freely in the cytoplasm or are associated with the endoplasmic reticulum. Mitochondria help in oxidative phosphorylation and generation of adenosine triphosphate. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया कशासाठी मदत करतात? ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ ATP. आणि फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ ATP इन द प्रेझन्स ऑफ लाईट. आणि अँड काय दिले त्यांनी इथे? फक्त फॉस्फोरायलेशन आहे बरं का, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन अँड जनरेशन ऑफ एडिनोसाइन ट्रायफॉसेस म्हणजे ATP थोडक्यात. दे आर बाउंड बाय डबल मेम्ब्रेन. द आउटर मेम्ब्रेन इज स्मूथ अँड इनर वन फोल्ड्स इंटू सेव्हरल रिस्टिंग. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल आहे. त्यानंतर प्लास्टिड्स. आता दीज आर द पिगमेंट्स कंटेनिंग ऑर्गॅनल्स फाउंड इन द प्लांट सेल ऑनली. ॲनिमल सेलमध्ये नसतात. In plant cell, chloroplasts are responsible for trapping light energy essential for photosynthesis. The grana in the plastid is the site of light reaction and the stroma is in the dark reaction. हे तुम्हाला फोटोसिंथेसिसच्या चॅप्टरमध्ये सुद्धा क्लिअर झालेलं असेल. काय? द ग्रॅना इन द प्लास्टिड इज द साईट ऑफ लाईट रिएक्शन आणि स्ट्रोमा इज द साईट ऑफ डार्क रिएक्शन. त्यानंतर द ग्रीन कलर्ड प्लास्टिड्स आर क्लोरोप्लास्ट विच कंटेन क्लोरोफिल व्हेअरॅज द अदर कलर्ड प्लास्टिड्स आर क्रोमोप्लास्ट which may contain pigments like carotene and xanthophyll. The nucleus is enclosed by nuclear envelope, a double membrane structure with nuclear pores. The inner membrane encloses the nucleoplasm and the chromatin material. Thus, the cell is structural and functional unit of life. So, summary एकदा सर्वांनी वाचून घ्यायची. त्यानंतर आता एक्सरसाइज बघूया आपण. याच्यातले पहिले दोन तीन चार प्रश्न सोडवणार आहे मी. विच ऑफ द फॉलोइंग, पहिला प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट म्हणलं. तर तुम्ही आन्सर सांगा पहिले, मग मी सांगतो. की रॉबर्ट ब्राउन डिस्कवर्ड द सेल, नॉट करेक्ट विचारलं बरं का. त्यांच्या शिल्डन अँड स्वान फॉर्म्युलेटेड द सेल थिअरी. त्यानंतर वर्चॉव एक्सप्लेन दॅट सेल्स आर फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. A unicellular organism carries out his life activities within a single cell. हे स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरं सुद्धा बरोबर वाटायला. पहिले आणि दुसऱ्यापैकी कुठलं उत्तर आहे? तर आन्सर आहे ऑप्शन 1. रॉबर्ट ब्राउननं न्यूक्लियस डिस्कवर केलं तर सेल नाही. त्यानंतर न्यू सेल्स आर जनरेटेड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. हा सोपा आहे MCQ. त्यानंतर चौथा बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट विचारले आता. सेल्स ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव न्यूक्लियस. बरं. बोथ ॲनिमल अँड प्लांट सेल्स हॅव अ वेल डिफाईन्ड सेल वॉल. ॲनिमल सेलमध्ये नसते. व पहिल्याच्यात सेल्स ऑफ सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव न्यूक्लियस. ऑल नाही म्हणलं पाहिजे तिथं. त्यानंतर तिसरं बघा. इन प्रोकॅरियोट्स देअर आर नो मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स. हे बरोबर वाटायले. आणि सेल्स आर फॉर्म्ड डिनोवो फ्रॉम अबायोटिक मटेरियल्स. हे चुकीचं आहे. सो आन्सर इज 3rd. त्यानंतर मॅच द पेअर बघा. पहिले तुम्ही मॅच करून बघा मनाने, त्यानंतर मी आन्सर सांगतो. चला तर क्रिस्टीचं काय येणार? इनफोल्डिंग्स ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. त्यानंतर सिस्टरनी कसं आहे तर डिस्क शेप्ड सॅक्स इन द गोल्गी ॲपरेटस. आणि थायलॉकॉइड्सचं काय तर फ्लॅट मेम्ब्रेनस सॅक्स इन द स्ट्रोमा. सो सोपं होते हे क्वेश्चन्स. त्यानंतर खालचे क्वेश्चन्स थेरी बेस्ड आहेत, ते नाही सोडवले तरी चालतील, काही एवढे महत्त्वाचे नाही आहेत. सो आजचं लेक्चर जर तुम्हाला समजलं असेल तर हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करून दाखवा मला. या क्वेश्चनमध्ये ही डायग्राम कुठली आहे ही आयडेंटिफाय करायचं. दिसत असेल तुम्हाला की डबलेट रिंग्स दिल्या आहेत त्यांनी, म्हणजे कशाची आहे ही तर ही आहे सिलिया व फ्लॅजिलाची डायग्राम. इंटरनल स्ट्रक्चर त्याचंसुद्धा ॲक्झोनेमीचं स्ट्रक्चर आहे हे. सो ह्याचे जे लेबलिंग्स आहेत हे तुम्ही करायचे आहेत लेबलिंग्स. काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की NCERTमध्ये हे B नंबरचं लेबलिंग नाही दिलं आहे, त्यांनी हे सोडून द्यावं.
बाकीचे उरलेले सर्व लेबलिंग्स करायचे तुम्ही. व ज्यांना हे बी नंबरचं लेबलिंग येत आहे वेल अँड गुड, काहीच टेन्शन नाही. सो मला तुम्ही हे कमेंट करून वगैरे सांगू शकतात. डायग्राम तीच आहे NCERTची, फक्त थोडे ॲरोज बदलले आहेत मी. सो थँक्यू फॉर वॉचिंग. व अशाच प्रकारे मी पुढचा चॅप्टरसुद्धा घेऊन येईल तुमच्यासाठी. काही डाऊट असेल या चॅप्टरमध्ये, संपूर्ण चॅप्टरमध्ये जरी असेल काही डाऊट तरी विचारू शकतात तुम्ही. व प्रत्येक चॅप्टरसारखी या चॅप्टरचे सुद्धा MCQ देईल मी तुम्हाला शेवटच्या पार्टवर. सो ते सर्वांनी सोडवावे. व शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे. थँक्यू व्हेरी मच.